नमस्कार मित्रांनो, मी चंदन पवार, उपशिक्षक चोपडा, जिल्हा जळगाव. जागर शिव इतिहासाच्या या नवीन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या सर्वांचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा असा विषय. तर या विषयाच्या माध्यमातून मी देखील तुमच्यासारखाच एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं वाचन करणारा एक वाचक, एक संशोधक आहे. तर मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचता आपणही छत्रपती शिवाजी महाराजांवर काही लिहावं या उद्देशाने प्रेरित झालो आणि या उद्देशाने प्रेरित झाल्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर, इतिहासावर आधारित की प्रत्येक प्रसंगावर आधारित असा एक काव्यसंग्रह की शिवबा नावाचा हा काव्यसंग्रह माझा 2020मध्ये प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रत्येक जीवनप्रसंगावर मी कविता केलेल्या आहेत. त्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवछत्रपती ही कादंबरी प्रकाशित केली. या कादंबरीचा पहिला खंड हा प्रकाशित झालेला आहे. या पहिल्या खंडामध्ये शिवजन्मापासून ते पुरंदरचा तहापर्यंतचं हुबेहूब असे वर्णन करण्यात आलेलं आहे. तर ही कादंबरी बाजारात आपल्याला सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यानंतर आता दुसऱ्या खंडाचं काम चालू असून लवकरच ही कादंबरी देखील वाचकांच्या भेटीस येईल. तर या कादंबरीचे जे भाग होते म्हणजे क्रमशः स्वरूपात, लेखमालेच्या स्वरूपात ही कादंबरी साप्ताहिक विश्वकर्मा परिवार जळगाव या साप्ताहिकामध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर लातूरचा युवा छत्रपती नावाचे एक दैनिक होतं, त्यामध्ये देखील लेखमाला स्वरूपात ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. त्यानंतर जे आपले वेगवेगळे व्हॉट्सअप समूह असतात, वाचनकट्टा असेल, डायट फ्रेंड्स असतील, महात्मा फुले साहित्य मंडळ असेल किंवा ऐतिहासिक कादंबरी नावाचा ग्रुप असेल व्हॉट्सअपचा, तर त्या माध्यमातून देखील अनेक वाचकांपर्यंत ही कादंबरी पोहोचलेली आहे. आता त्यानंतर ही कादंबरी आपल्या पुण्याचे म्हणजे स्वराज्य न्यूज चॅनल पुणे याच्यावर देखील 130 भागामध्ये क्रमशः स्वरूपात प्रकाशित झालेली आहे. आता दुसऱ्या खंडाचं काम चालू असून लवकरच हा खंड देखील आपल्या सर्वांच्या भेटीला येईलच. मग आता आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं आहे, जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचायचं आहे. या उद्देशाने प्रेरित होऊन मी आता लवकरच आपल्यासाठी हे यूट्यूब चॅनल सुरू करत आहे. तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थी आणि वाचकांपर्यंत पोहोचून शिव इतिहासाचा जागर आपल्याला जेवढा करता येईल तेवढा करण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न आहे. जर आपल्याला हे यूट्यूब चॅनल आवडले तर सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून यानंतर टाकलेले सगळे व्हिडिओज आपल्याला मिळतील. आणि जर व्हिडिओज आवडले तर लाईक आणि कमेंट करायला देखील विसरू नका. चला तर जाऊया शिवकार्याला. आपण आता सुरुवात करूया, शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतभूमीवर अनेक असे शूरवीरांच्या गाथा घडलेल्या आहेत, अनेक शूरवीरांच्या कथा आपण ऐकलेल्या आहेत की त्यांनी इतिहास घडवलेला आहेत. पण त्यापैकी सर्वात असामान्य असा जो काही योद्धा असेल, असामान्य असा जो काही पराक्रमी वीर असेल, ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. तर छत्रपती शिवाजी महाराज हे जर नाव आपण जर उलटं करून जर वाचलं तर ते होतं जीवाशी, की जो माणूस आयुष्यभर जीवाशी खेळ करत आला तो म्हणजे शिवाजी. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास जर आपण पाहिला तर असं नाही की त्या माणसाच्या आयुष्यामध्ये सदैव अशी संकटं तयार होती. जर आपण पहिल्यापासून विचार जर केला तर ज्यावेळेस अफजलखानाने आदिलशाही दरबारामध्ये शिवाजी महाराजांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा उचलला, त्यावेळेस केवळ आदिलशाही दरबार नव्हे तर इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, आदिलशाह असेल म्हणजे बडी बेगम साहेबा होती त्यावेळेस, किंवा इतर जे काही दुसरे सत्ताधीश होते किंवा जे मराठे सरदार जे बंडखोरी करून होते शिवाजी महाराजांशी वगैरे, तर त्यांना देखील वाटलं होतं की आता शिवाजी भोसला जिवंत राहत नाही. स्वराज्यावर आलेलं सगळ्यात मोठं संकट होतं. परंतु शिवाजी महाराज घाबरले या संकटाला अजिबात नाही. अफजल खान एवढ्या प्रचंड सेनासागरासह तो आला, त्याने वाईला मुक्काम केला. शिवाजी महाराजांची जी कपटनीती होती किंवा आपण ज्याला म्हणतो गनिमी कावा, शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्रातलं एक महत्त्वाचं हत्यार, त्यांनी ते उपसलं आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी सुंदर शामियाना उभारून शिवाजी महाराजांनी अफजल खानाला तिथं भेटीसाठी बोलवलं आणि त्या भेटीत शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या वेळेस अफजल खान आलेला होता आणि प्रत्येकाला वाटत होतं, कारण एकही मोहीम न हारलेला, एकही लढाई न हारलेला असा हा अफजल खान होता की जो कधीही कुठल्याही लढाईमध्ये किंवा कुठल्याही मोहिमेमध्ये त्याला अपयश हा शब्द माहीतच नव्हता. त्याला शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी लोढवला.
त्यानंतर आपण जर पाहिलं तर सिद्धी जोहर येतो. सिद्धी जोहर हे तसाच असतो की प्रचंड 35 ते 40 हजार सेनासागरासह ते येतो. शिवाजी महाराजांना पन्हाळगडावर तो वेढा घालतो, पन्हाळगडाला, आणि शिवाजी महाराज असतो पन्हाळगडावर. अशा वेळेस देखील शिवाजी महाराज त्या वेढ्यातून निसटून शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोचतात मावळ्यांच्या मदतीने. फक्त 600 मावळे होते, त्यापैकी 300 खिंडीमध्ये थांबतात बाजीप्रभूसह, आणि 300 मावळ्यांसह शिवाजी महाराज विशाळगडावर पोचतात. हे देखील एक अतुलनीय असं कार्य होतं की जिथं फक्त मृत्यूची टांगती तलवार होती, की त्या मृत्यूच्या दाढेतून शिवाजी महाराज वाचू शकत नव्हते, सिद्धीच्या पूर्ण ताब्यात गेलेले होते, तरी देखील शिवाजी महाराजांनी त्या मृत्यूच्या दाढेतून स्वतःला सुखरूपपणे बाहेर काढला. तर असा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. त्यानंतर येतो शाहिस्तेखान. शाहिस्तेखान देखील तसाच होता की ज्याला प्रति औरंगजेब म्हटलं जायचं, की जवळजवळ 1 लाखाच्या जवळपास त्याच्याजवळ सैन्य होतं. आणि शिवाजी महाराजांचा लाल महाल भडकवला त्याने. लाल महाल भडकवल्यानंतर देखील शिवाजी महाराज घाबरले नाहीत. 3 वर्षापर्यंत त्याने स्वराज्यावर अतोनात अशा प्रकारचा अन्याय अत्याचार केला. शिवाजी महाराजांना आता त्याचा बंदोबस्त करावा यासाठी शिवाजी महाराजांनी योजना आखली. त्या योजनेमध्ये अनेक मावळ्यांचं सहकार्य शिवाजी महाराजांना लाभलं. परंतु साधी गोष्ट नसतं, आपण ज्याला म्हणतो की घरात घुसून मारणे. लाल महालाभोवती जवळजवळ 70-75 हजार सेनेचा खडापार आहे, आणि अशा खडापाऱ्यामध्ये शिवाजी महाराज आपल्या मोजक्या साथीदारांसह, अतिशय मोजक्या मावळ्यांसह लाल महालात घुसतात आणि शाहिस्तेखानाची बोटे कापून सुखरूपपणे बाहेर पडतात. की ह्या शाहिस्तेखानाची फजिती किंवा खानावरील सर्जिकल स्ट्राईक याला इतिहासामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण काय की ही सर्जिकल स्ट्राईकचा अभ्यास आपल्या देशातीलच नव्हे तर वेगवेगळ्या देशातील, जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये संशोधन चालू आहे. आणि या सर्जिकल स्ट्राईकचा वापर अनेक देशांनी वेगवेगळ्या जे काही युद्धमोहिमा असतील त्याच्यामध्ये देखील केलेला आहे. ही साधी गोष्ट नव्हती की एवढ्या मोठ्या खड्या सैन्याला गुंगारा देऊन, चकमा देऊन मध्ये घुसणं आणि परत सुखरूपपणे रक्ताचा एक थेंबही न सांडता बाहेर पडणं किंवा ही मोहीम यशस्वी करणं, शाहिस्तेखानाची फजिती करणं साधी गोष्ट नव्हती. तर याच्यातून देखील शिवाजी महाराज सुखरूपपणे बाहेर पडले. त्यानंतर येतो मिर्झा राजे जयसिंग, दिलेर खान. पुरंदरला वेढा दिला जातो, पुरंदर जिंकला जातो, सगळं काही. अशा वेळेस देखील शिवाजी महाराज अतोनात प्रयत्न करतात आणि त्यांना माहीत असतं की आता काही जरी झालं, स्वराज्य वाचवायचं आहे, आपल्याला नंतर उभंही करता येईल, म्हणून ते त्यावेळेस देखील तह करतात, ज्याला आपण पुरंदरचा तह म्हणतो. आणि त्या तहानुसार शिवाजी महाराज मोगलांना त्यांचे 23 किल्ले आणि 4 लक्ष होणांचा मुलूक देखील देतात अशा पद्धतीने. तर पण त्या तहातील एका कलमानुसार शिवाजी महाराजांना औरंगजेबाच्या भेटीसाठी जाणं बंधनकारक असतं. आणि शिवाजी महाराज त्यावेळेस, आता हा खरा प्रसंग आहे शिवाजी महाराजांच्या जीवनातला, जर आपण म्हटलं की पूर्णतः औरंगजेबाचा मुलूक, जिथं आपण आग्र्याला गेले शिवाजी महाराज त्यांच्या वाढदिवसाला, म्हणजे औरंगजेबाचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाला ते गेलेत, तिथं देखील त्यांनी अत्यंत, म्हणजे जे म्हणतो आपण घाबरता, औरंगजेबासमोर कोणाची उंच मान करायची देखील हे नव्हती, ताकद नव्हती, किंवा औरंगजेबासमोर एक शब्द कोणाला बोलायची मुभा नव्हती. अशा याच्यामध्ये आपला हा सह्याद्रीचा जो छावा आहे हा डरकाळ्या फोडत बाहेर निघाला. का? म्हणून की तिथं शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला, शिवाजी महाराजांनंतर नजरकैद करण्यात आली, शिवाजी महाराजांना जी खोली, जो महल देण्यात आलेला होता त्याच्याभोवती नजरकैद झाली. तर या ठिकाणी देखील शिवाजी महाराज अवघ्या 2 ते 2.5 महिन्याच्या काळामध्ये शिवाजी महाराज वेगवेगळ्या व्यक्तींशी संधान साधून अतिशय सुखरूपपणे औरंगजेबाच्या मुलखातून, एवढ्या मोठ्या सैन्यसागरातून पूर्णतः सुखरूपपणे रक्ताचा एकही थेंब न सांडता बाहेर पडतात, तेही संभाजीराजांसह. हे अशा प्रकारचे जे प्रसंग आपण जर पाहिले, ऐकले, तर आपल्याला समजतं की तळ हातावर मरण पेलण्याचा जो काही वसा आहे हा शिवाजी महाराजांनी घेतलेला होता. तर त्या प्रत्येक प्रसंगातून शिवाजी महाराज सुखरूपपणे बाहेर निघाले आणि त्यांनी करून दाखवलं किंवा आपल्याला दाखवून दिलं की संकटं येत असतात, पण आपण संकटांना घाबरून जायचं नाही. संकटही काही काळासाठी असतात. जर आपण आपल्या बुद्धिचातुर्याने आपण संघर्ष करत राहिलो किंवा आपण त्या संकटांवर मात करण्यासाठी अखंड प्रयत्न करत राहिलो तर ती संकटं नंतर आपल्या जीवनातून निघून जातात. पण जर आपण म्हटलं की नाही, ही संकटं आता माझं याच्यातून काही खरं नाही किंवा मी याच्यातून आता सावरू शकत नाही, असं जर शिवाजी महाराजांनी ठरवलं असतं तर स्वराज्याचं गोड स्वप्न असं साकार झालं नसतं. तर अशा प्रकारे हे शिवाजी महाराज होते. आजही आपण जर पाहिलं,
शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अनेक किल्ले आहेत. त्यांनी अनेक किल्ल्यांचं की एकमेव इतिहासातला असा राजा आहे की ज्याने स्वतःसाठी घर बांधलं नाही, राजवाडा बांधला नाही. तर त्याचे किल्ले आहेत, त्यांचे किल्ले असतील, बुरुज असतील, सह्याद्रीच्या दरीखोरी असतील, आजही शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष देत उभे आहेत. आपण जर पाहिलं, आपण आजही ऐकतो, वाचतो, पाहतो शिवाजी महाराजांचा इतिहास, तर आपल्या अंगावर शहारे आल्याखेरीज राहत नाही की एवढा रक्तरंजित, तेजस्वी, ओजस्वी असा इतिहास शिवाजी महाराजांचा आहे. तर आपल्याला अशा वेळेस असं वाटतं की आपल्याला जर शिवाजी महाराजांचं कर्तृत्व आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहता आलं असतं, तर त्या इतिहासाचे साक्षीदार आपल्याला होता आलं असतं, तर असा हा राजा की हा आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मला, ही आपल्यासाठी निश्चित गौरवशाली अशी बाब. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज घडले ते राजमाता जिजाऊंमुळे. खरं म्हणजे जर आपण पाहिलं तर स्वराज्य स्थापन करण्याचं जे काही ध्येय होतं हे शहाजीराजांचं होतं. शहाजीराजांनी त्यासाठी अतोनात प्रयत्न केले, परंतु तत्कालीन सुलतानशाही असेल, त्या सुलतानशाहीमुळे निर्माण झालेली वेगवेगळी परिस्थिती असेल, किंवा मराठे सरदारांमध्ये बंडखोरी, जी प्रचंड प्रमाणात बंडखोरी होती, त्यामुळे ते हे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. आपण त्यांना स्वराज्य संकल्पक नावाने देखील ओळखतो. तर मग हे स्वराज्य स्थापन करण्याचं, स्वराज्य निर्माण करण्याचं कार्य आपल्या मुलाने करावं, यासाठी शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केलेत. तर त्या काळी आदिलशाही दरबारामध्ये आपण जर पाहिलं तर फर्जत नावाचा जो काही किताब होता, फर्जत नावाची जी पदवी होती ती शहाजीराजांना मिळाली होती. जर फर्जत या शब्दाचा अर्थ जर आपण पाहिला तर आज आपल्या भारतीय राजकारणामध्ये उपपंतप्रधान पदाचं जे काही महत्त्व आहे, तर ते उपपंतप्रधान पद म्हणून जेवढा आपला गौरव असतो, किंवा ते पद जेवढं उच्चस्थानी आहे तेवढं उच्च पद शहाजीराजांकडे होते. परंतु त्यांच्याकडे त्यानंतर कर्नाटकाची जहागिरी आली, आदिलशाहाने दिलेली, आणि ते तिकडे गेलेत. तर असे हे शहाजीराजे होते. मग शिवाजी महाराजांना घडवणं आणि त्यांना स्वराज्य निर्मितीसाठी तयार करणं हे संपूर्ण काम शहाजीराजे आणि प्रत्यक्षात महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर राजमाता जिजाऊ यांनी केलं. तर राजमाता जिजाऊ ज्यांना आपण की राष्ट्रप्रेम असेल, राष्ट्रभक्ती असेल, यांचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांवर जे संस्कार केले, त्या संस्कारांच्या माध्यमातून शिवाजी महाराज घडले. त्यांना तत्कालीन त्या वेळची जी परिस्थिती होती, पूर्णतः गुलामगिरीची, सुलतान कशाप्रकारे एकमेकांमध्ये त्यांच्या आपसी कलहामुळे जनतेला त्रास देत होते, कशाप्रकारे बंडखोरी करत होते, एकमेकांचा जीव घेत होते, त्यासाठी मराठी सरदारांचा, जनतेचा कशाप्रकारे वापर करत होते, ही सर्व परिस्थिती त्यांनी समजावून सांगितली. तर त्यानंतर शिवाजी महाराजांच्या मनात त्यांनी स्वराज्याची ज्योत पेटवली. मग केवळ शिवाजी महाराजच हे करू शकत होते का? नाही. त्यासाठी त्यांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांची मदत घेतली. शिवाजी महाराज मावळ्यांमध्ये फिरू लागले. 12 मावळ जे काही होते सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातले, तर त्या 12 मावळांमध्ये शिवाजी महाराज फिरू लागले. त्यांनी त्यांच्या जीवाला जीव देणाऱ्या अशा मावळ्यांची संघटना तयार केली, मावळ्यांचं सहकार्य मिळवलं. त्यापूर्वी जर पाहिलं तर हे मावळे जे होते ते गपचूप झोपलेले होते, पडलेले होते, सर्व काही सहन करत होते. परंतु शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी त्यांच्या मनात स्वराज्याचं स्वप्न पेरलं, स्वराज्याचं स्वप्न दाखवलं, आणि ते देखील पेटले, आणि पेटून ते चालते झाले. आणि त्यांनी शिवाजी महाराजांना त्या स्वराज्याच्या कामी खूप खूप मदत केली की त्यांच्या बळावर शिवाजी महाराज स्वतःचं हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकले. तर असे हे मावळे होते जे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये राहत होते. आपण आजही म्हणतो की अनेक संकटं होती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करताना, खूप खूप संकटं होती, परंतु शिवाजी महाराज डगमगले नाहीत. त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला जेवढा संघर्ष करता येईल, जेवढ्या चातुर्याने, बुद्धी कौशल्याने, माणसांची हानी न होता आपल्याला जे जे करता येईल ते त्यांनी त्या काळात केलं. आपण आज जर पाहिलं, आपल्याला साधी मांजर जरी आडवी गेली तरी आपण म्हणतो, आपण वाट बदलून घेतो आपली की नको भाऊ, मला आज मांजर आडवी गेली, अपशकून आहे काहीतरी. पण त्या काळात जर शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला किंवा तत्कालीन परिस्थिती पाहिली तर आपल्याला दिसतंय, निजामशाह असेल, आदिलशाह असेल, औरंगजेब असेल, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, असे वेगवेगळ्या प्रकारचे सत्ताधीश त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये होते. परंतु शिवाजी महाराज म्हणजे ही सर्व मांजरं होती, ही सर्व मांजरं शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कार्यामध्ये अडथळे होते, आडवे येत होते. परंतु शिवाजी महाराज डगमगले नाहीत, त्यांनी आपली वाट कधीही बदलली नाही. ते त्या सत्ताधीशांशी भिडले, झुंजले, म्हणजे त्या मांजरांची त्यांनी वाट लावली आणि स्वराज्याचं सुरेख असं स्वप्न, सुंदर असं स्वप्न त्यांनी साकारलं. तर असे होते शिवाजी महाराज. म्हणजे नावात काय ताकद असते हे फक्त शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवून दिलं. काळ जर पाहिला तर शिवकाळामध्ये
असा पहिला असा काळ आहे की जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतात, की कुठलीही मोहीम असू द्या, कुठलीही लढाई असू द्या, तिथं शिवाजी महाराजांना मावळे सांगताना दिसतात की मी जातो, समोर दिसतंय की मरण निश्चित आहे आपलं किंवा काही नाही, तरी देखील मरणाशी स्पर्धा करणारा पहिला काळ जो असेल तो म्हणजे शिवकाळ. आणि एवढ्या स्वराज्यनिष्ठेचे किंवा स्वामीनिष्ठेचे धनी फक्त आपले शिवाजी महाराज होऊ शकलेत. यामागे मग शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं ना, स्व म्हणजे स्वतःचं राज्य. तिथं सर्व जाती धर्म प्रजा गोर गरीब सगळ्यांना वाव होता. हे सगळे मावळे जाणून होते, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील सगळे महाराष्ट्रातील प्रत्येक बांधव जाणून होते. तर मग अशा वेळेस हे मावळे काय म्हणतात की शिवाजी ह्या राजाने स्वतःसाठी राज्य निर्माण केलेलं नाही आहे, हे आपलं स्वतःचं राज्य आहे. त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्यांना वागूनही दाखवलं. म्हणून ते की चला बा, शिवाजी महाराजांना 32 मानाच्या सिंहासनावर बसायचं होतं आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घ्यायचा होता. यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि मावळ्यांचा वापर केला असं मुळीच नव्हतं. मावळे सर्व जाणून होते की हे राज्य शिवाजी महाराजांचं नाही तर आपलं सर्वांचं आहे, रयतेचं राज्य आहे, प्रजेचं राज्य आहे. हे शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष वागणुकीतून त्यांना दाखवून दिलेलं होतं. म्हणून इथं मरणासाठी स्पर्धा यासाठीच निर्माण होते की हे आपलं राज्य आहे, की आपला राजा म्हणजे शिवाजी राजा आपल्यासाठी जर मरायला तयार आहे ना, तर मग आपण त्याच्यासाठी का मरू नये, आपण त्यासाठी का मरणाला सामोरं जाऊ नये, आपण त्याच्यासाठी का मृत्यूला सामोरं जाऊ नये. अशा पद्धतीचं जे काही विचार होते ते मावळ्यांच्या मनात निर्माण झालेले होते. म्हणून ते इथं की इतिहासातला शिवकाळ असा आहे की तिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतात. साधी गोष्ट नव्हती की हे फक्त शिवाजी महाराजांच्या इतिहासातच आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर धर्मनिरपेक्षता असेल, जर पाहिलं आपण अफजल खान आला, अफजल खानाचा कोथळा प्रतापगडावर बाहेर काढला आणि त्याच प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी अफजल खानाची कबर बांधली की जाती धर्म याच्यात काहीच ठेवलेलं नाही आहे किंवा काही नाही. किंवा शिवाजी महाराजांचा जो लढा होता किंवा जाती व्यवस्थेबद्दल नव्हता की प्रजेवर अतोनात अन्याय अत्याचार करणारे जे काही वेगवेगळे राज्यकर्ते होते तर त्यांच्याशी होता. जर विचार केला तर शिवाजी महाराजांनी कधीही की मला हे हवं आहे मला ते हवं आहे असं कधीही हे केलं नाही. आपण शिवाजी महाराजांचा इतिहासामध्ये डोकावून जर पाहिलं तर शेतकरी आत्महत्या प्रचंड प्रमाणात आज होत आहेत, पण शिवाजी महाराजांनी शेतकरी देखील जपला. आज आपल्याला चौकाचौकामध्ये आपण बघतो बलात्कार असेल, अपहरण असेल किंवा विनयभंग असेल, अशा खूप गोष्टी घडतात. स्त्री आज सुरक्षित नाही आहे आपल्याला दिसतं आहे किंवा काही नाही. पण त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळात की आपण जर पाहिलं रांझ्याचा पाटीलचं उदाहरण जर घेतलं तर फक्त शेतकऱ्याच्या पोरीच्या शेतकऱ्याच्या मुलीच्या पदराला हात घालणाऱ्या, विनयभंग करणाऱ्या, बलात्कार करणाऱ्या रांझ्याच्या पाटीलच्या शिवाजी महाराजांनी त्या काळात चौरंग केला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर त्यामुळे स्त्री त्या काळात पण सुरक्षित होती कारण शिवाजी महाराज होते. तर आता आपल्याला या शिवाजी महाराजांच्या आचारविचारांची आजही तेवढीच गरज आहे. आपण जर पाहिलं तर आजही आपल्या देशामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे बलात्कार घडतात, विनयभंगाचे प्रकरण घडतात, सगळं काही घडतात. परंतु गुन्हेगारांना फाशी होते का? नाही. गुन्हेगार सापडतात का? नाही. आणि सापडले तरी त्यांच्यावर केस चालते. म्हणजे कायदा हा तारखांमध्ये अडकलेला आहे. जर आपण पाहिलं तर की ते गुन्हेगार मोकाट पद्धतीने फिरताना आपल्याला आजही दिसतात. त्यांना बेल मिळते, जमानत मिळते आणि ते फिरतात. आणि जे बिचारी ज्या स्त्रीचं ज्या मुलीचं शोषण झालेलं असतं ती मात्र पूर्णतः तिची पूर्ण जीवन तिचं संपलेलं असतं, नुसती शरीराने ती जगत असते. असेही काही उदाहरणं आपल्या समाजामध्ये देशामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने की शिवाजी महाराज हे अतिशय असामान्य कर्तृत्व गाजवणारे, म्हणजे आपण जे म्हणतो ना कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व यांचा संगम आपल्याला शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये आढळून येतो. जर आपण व्यवस्थित जर वाचलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतील. आता शिवाजी महाराज मराठे होते, मग शिवाजी महाराजांनी कुठल्या जाती धर्म पंथ या बाबतीत कधीही कशाही प्रकारे दुराचार ठेवला नाही, त्यांच्यामध्ये कधीही भेदभाव केला नाही. जर आपण जर पाहिलं तर महात्मा ज्योतिबा फुले हे जातीने माळी समाजाचे होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्यांनी पहिला पोवाडा शिवाजी महाराजांवर लिहिला. याच ज्योतिबा फुलांनी रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेतला आणि शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केली. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर दुसरा ज्याला आपण अमर शेख म्हणतो, अमर शेख याने शिवाजी महाराजांवर दुसरा पोवाडा लिहिला. अमर शेख हा जातीने मुस्लिम माणूस, तो देखील शिवाजी महाराजांवर दुसरा पोवाडा लिहितो. की पहिला पोवाडा लिहिला महात्मा ज्योतिबा फुले यांनी, दुसरा पोवाडा लिहिला अमर शेख यांनी. विचार करा. आणि हे पोवाडे रशियाच्या चौकामध्ये
डफावर थाप मारत मातंग समाजाचा जो एक व्यक्ती होतो की ज्याला आपण अण्णाभाऊ साठे असं म्हणतो, त्याने गायले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचं जे आचरण होतं की त्यांनी कुठल्याही जाती धर्मामध्ये कधीही भेदभाव केला आणि त्याप्रमाणे या लोकांनी देखील कधीही शिवाजी महाराजांबद्दल हे केलेलं नाही आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट इथं एकच आहे की आपण आजही भेदभाव करतो, धर्मनिरपेक्षता पाळतो, पण शिवाजी महाराजांचा जर आपण इतिहास पाहिला, ज्या शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून आपण प्रेरणा घ्यायला पाहिजे तर त्या सर्व गोष्टी आजही आपल्याला दिसतात की आपण कसं वागलं पाहिजे, आचरण आपलं कसं असलं पाहिजे. यासाठी इतिहास, शिवाजी महाराजांचे आचार विचार यांची आपल्याला अत्यंत अशी गरज आहे. आपण जर पाहिले की नेपोलियन बोनापार्ट असेल, थॉमस पेन असेल, जेफरसन असेल, मार्टिन ल्यूथर किंग असतील किंवा लेनिन असेल, हिटलर असेल, माओ त्से-तुंग असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, यांनी ज्या वेगवेगळ्या क्रांत्या केल्या त्यांच्या देशांमध्ये, तर ह्या क्रांत्यांमागे फक्त शिवाजी महाराजांचा इतिहास कारणीभूत होता. शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून त्यांनी प्रेरणा घेतली आणि त्या प्रेरणेतून त्यांनी क्रांतीची बीजं रोवली आणि क्रांत्या घडवून आणल्या. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजही आपण जर गेलो तर अमेरिकेच्या बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिवाजी द मॅनेजमेंट गुरु नावाचं इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना एक स्पेशल पुस्तक आहे. आपला कट्टर शत्रू ज्याला आपण पाकिस्तान म्हणतो, तर त्यांच्या इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आदर्श राजा कसा असावा या आशयाचा धडा आहे. तर आपण अशा खूप गोष्टी जर पाहिल्या तर त्याच्यामधून म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींवर, शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या पैलूंवर, जीवनचरित्रावर, प्रत्येक घटनावर, प्रसंगावर आज संशोधन चालू आहे. का संशोधन चालू आहे की कमीत कमी 450 वर्ष होण्यात आली तरी देखील शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांसाठी आजही प्रेरणादायी आहे. तर ह्या व्हिडिओ लेखमालेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांपर्यंत हेच विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे शिवाजी महाराजांचा इतिहासाची ही केवळ प्रस्तावना होती. त्यानंतर मी प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग आपल्यासमोर उलगडणार आहे आणि त्या संपूर्ण घटनेचा, प्रसंगाचा आपण आस्वाद घ्यावा. आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत, आपल्या तरुणांपर्यंत ही जी काही व्हिडिओमाला असेल ही पोहोचवण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून आपल्याला थोडेफार का असेना शिवकार्य करता येईल. शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या स्वराज्याचं जर आपण सुराज्यात रूपांतर करू शकलो तर ती आपल्यासाठी निश्चित अभिमानाची बाब असेल. यासाठी जर आपल्याला हे व्हिडिओ आवडत असतील तर आपण लाईक आणि कमेंट करा. चॅनल आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. यासाठी आपल्याला पुनश्च एकदा विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.